हार्टफुलनेस साधनेतील मास्टर क्लासच्या तिसऱ्या व अंतिम सत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण साधनेत अधिक खोलवर जाऊन आपल्या अंतरंगातील स्रोताशी जोडून घेणार आहोत आणि नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करीत असलो तरी प्रभावीपणे त्यांचे टप्पे पार करून जीवनभर स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे सुरू ठेवण्यासाठी आता आपल्याकडे एक साधन आहे आणि आम्हाला विश्वास वाटतो की तुम्हाला ते सापडले आहे आणि खोलवर नेणारी ही साधना तुम्ही पुढेही सुरू ठेवाल। तर अधिक विलंब न करता आपला ध्यानातील अनुभव अधिक सखोल करण्याकरता आपण परत श्री कमलेश पटेल यांच्याकडे जाऊ। प्रिय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत। आपण हार्टफुलनेसवरील मास्टर क्लासेसच्या तिसऱ्या सत्रामध्ये आहोत। मला माझा एक वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल। माझ्या हार्टफुलनेस पद्धतीने ध्यान सुरू केलेल्या सुरुवातीच्या दिवसातील हा अनुभव आहे। मला हार्टफुलनेस प्रशिक्षकाकडे नेण्यात आले। ती एक अतिशय विनम्र गृहिणी होती आणि तिने मला पहिला प्रश्न विचारला, तुला ध्यान का करायचे आहे? त्यामुळे मी त्या काळात माझ्या मनात जोपासलेल्या कल्पना व विचार सांगितले की मला ईश्वर साक्षात्कार करून घ्यावायचा आहे व संन्यासाचे जीवन जगायचे आहे। स्वामी विवेकानंदासारख्या महान संतांचे अनुकरण करायचे आहे। ती म्हणाली, हार्टफुलनेस साधनेनुसार आम्ही ईश्वराचा शोध तुमच्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यात घेण्याचा पुरस्कार करतो। अंतिम तत्वाचा हा साक्षात्कार केवळ हृदयाद्वारेच शक्य आहे। आता तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचे हृदय तुमच्या बरोबरच असणार आहे। मग तुम्ही जंगलात जा किंवा हिमालयाच्या शिखरावर जा। तर या हार्टफुलनेस प्रशिक्षकेने अगदी छान आणि पटेल असे समजावून सांगितले की जर ईश्वर सर्वत्र असेल तर तो तुमच्या हृदयातही आहेच। मग तुम्ही हृदयापासून पळून कुठे जाणार? हृदयापासून तुम्ही कसे पळू शकणार? सर्व प्रकारच्या आसक्ती, अनासक्ती किंवा तथाकथित अनासक्तीच्या अवस्था या सर्वांचे मूळ हृदयात असते। तर हृदयाचे प्रशिक्षण हे अत्यावश्यक आहे। असे म्हटले जात नाही का की आपण प्रार्थना हृदयाद्वारे अर्पण करतो? ते हृदयच असते ज्याद्वारे आपण गोष्टींना जाणतो। हृदयाद्वारे आपण योग्य निर्णय घेतो। हृदयातूनच आपल्याला गोष्टी करण्याची किंवा नाकारण्याची अंतःप्रेरणा मिळते। हृदयाद्वारेच आपण आपल्या कल्पनांच्या बाबतीत सृजनशील राहतो। त्यामुळे आपल्या हृदयालाच आधी प्रशिक्षित करणे चांगले असेल। माझी पूर्ण खात्री पटली आणि तिने मला ध्यानाचे एक सुंदर सत्र दिले। त्यावेळी ते एकास एक असायचे। तुम्ही सुद्धा जिथे कुठे असाल तिथे हार्टफुलनेस प्रशिक्षकाबरोबर अशा एकास एक सत्राचा लाभ घेऊ शकता, ज्यांना आम्ही हार्ट स्पॉट म्हणतो। अशी कितीतरी ध्यानाची ठिकाणे आहेत। जगभरातून कुठूनही तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता। मी कधीच कोणालाही शुल्क घेताना पाहिलेले नाही, कारण यामागील तत्त्वज्ञान असे आहे की हे ज्ञान सर्वांना मोफत द्यायचे आणि वाटायचे। महान मास्टर ज्यांच्याकडून मी प्रशिक्षण घेतले ते म्हणायचे, ईश्वर विक्रीसाठी नाही, आणि जरी तो विक्रीसाठी असता तरी तुम्ही त्याची काय किंमत मोजली असती? आणि जर तुम्ही ईश्वराची किंमत मोजू शकत असाल तर तुम्हाला ईश्वराची गरजच काय? ही एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे। जेव्हा आपण आपले हृदय आणि ईश्वर साक्षात्काराने आपली आंतरिक तहान भागवण्याच्या या कल्पनेवर विचार करतो, तेव्हा आधी गरज असते ती आपले हृदय स्रोताशी जोडून घेण्याची। अंतिम स्रोत। आपल्या हृदयात पोकळी निर्माण केली तर हा संपर्क सहज स्थापित करणे शक्य होते। आध्यात्मिक पोकळीचा किंवा भावनिक पोकळीचा जरा विचार करा। एक प्रकारच्या प्रार्थनेने
ही सहज निर्माण करता येते. प्रार्थना उच्च कोटीची असावयास हवी. जीवनातील भौतिक गोष्टींची याचना करणे ही एक गोष्ट झाली. मला ही गोष्ट पाहिजे, मला ती गोष्ट पाहिजे, मला अमुक एकाच्या सहवासात राहावेसे वाटते, मला अमुक एकाच्या सहवासातून मुक्ती हवी आहे. सर्व प्रकारच्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टी ज्या या जगात आपल्याला मिळालेल्या नसतात. आपल्याला याचीच सवय असते व बऱ्याच वेळा आपली मजाल ईश्वराकडे भौतिक गोष्टी मागण्यापर्यंतच असते. परंतु जर तुम्ही मनाशी अगोदरच ठरवले असेल की मला अंतिम सत्य जाणून घ्यायचे आहे, परमसत्य, तर मग आपण भौतिक गोष्टीसाठी याचना करावी का? हा मूलभूत प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. प्रार्थनेद्वारे आणि कोणतीही याचना न करता संपर्क कसा स्थापित करायचा? आणि जेव्हा आपले लक्ष इतके उदात्त आणि उच्च असेल, अंतिम साक्षात्कार, तेव्हा हा संपर्क जो निस्वार्थपणे स्थापिला जातो, त्यातून प्रत्येक वेळी एकच गोष्ट साधली जायला पाहिजे, ती म्हणजे होय, हे स्वामी, तूच माझ्या जीवनाचे खरे ध्येय आहेस. स्वामी म्हणजे तो आणि एकमेव तोच. मग जर असे असेल तर ते काय आहे जे मला उच्चतम प्राप्तीपासून अडवत आहे? यावर विचार केला जायला हवा. चिंतन आणि चिकित्सा केली जायला हवी. जर मी उच्चतम मिळवण्याची अभिलाषा बाळगत असेन तर ते काय आहे जे मला परावृत्त करीत आहे? का मला थांबवत आहे ते काय आहे? त्या गोष्टी ओळखा. मग आपल्याला कळते की त्या माझ्या इच्छा आहेत, ज्या खरे तर मला उच्चतमाच्या प्राप्तीपासून मागे खेचत आहेत. लोभ. जेव्हा उच्चतमाच्या प्राप्तीतील आपला कमीपणा, कमकुवतपणा आपल्या लक्षात येतो आणि हा भाव दाटून येतो, हे नाथ, हे बघ, मला या इच्छा आहेत, मला तुला त्रास द्यायचा नाही, पण कृपया मला मदत कर. एकतर इच्छा पूर्ण होईपर्यंत तिला तरंगत ठेव, किंवा तुझी इच्छा असेल तर ती काढून टाक. ती माझ्या उन्नतीसाठी योग्य नसेल तर हे नाथ, ती ठेवायची की नाही हे ठरवण्यास मला मदत कर. तर कोणत्या तरी प्रकारे या आवाहनाद्वारे, अंतरंगातील ईश्वराशी केलेल्या या आंतरिक संवादाद्वारे आपणास त्या उच्च तत्वाला जागृत करणे व त्याच्याशी जोडून घेणे शक्य बनते. या प्रार्थनेत इतके शब्द वापरायची आवश्यकता नाही, कारण शेवटी ज्या कुणाला ती वरून प्राप्त झाली असेल किंवा त्याने मानसिकरित्या तयार केली असेल, निर्माण केली असेल, ती तुमच्या हृदयाला स्पर्श करते का? ती तुमच्या हृदयाला लागू पडते का? ती तुमच्या हृदयाला साद घालते का? जेव्हा महान लोकांना अद्भुत शब्द सुचतात तेव्हा ते त्यांच्यापर्यंत कसे येतात? ते हृदय असते ज्याला या भावना आधी जाणवतात. दुसऱ्याच्या महानतेची भावना, माझ्या बाजूने नम्रतेची भावना, आणि हे ज्ञान की एकमात्र तोच आहे जो मला उन्नत करून अंतिम सत्याचा साक्षात्कार घडवून आणणार आहे. हेच प्रार्थनेचे सार आहे. जेव्हा ती भावनेच्या स्वरूपात खाली उतरली तेव्हा महान लोकांनी अशा भावनांचे रूपांतर शब्दात केले. जेव्हा आपण हे शब्द वापरतो, जे म्हणतात, हे नाथ, तूच मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय आहेस, तेव्हा ते अंतरंगात भाव निर्माण करू शकले पाहिजेत. आम्ही अजूनही इच्छांचे गुलाम आहोत. यातून ही कल्पना व्यक्त होते की होय, मी माझ्या स्वतःच्याच इच्छांचा गुलाम झालेलो आहे आणि त्या माझ्या उन्नतीत बाधक ठरत आहेत. आणि आपण उच्च शक्तीला आवाहन करतो आणि म्हणतो, तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकेल. या प्रार्थनेत आपण हे सत्य ओळखतो की आम्ही अद्यापही इच्छांचे गुलाम आहोत, ज्या आमच्या
उन्नतीत बाधक ठरत आहेत. आणि शेवटी आम्ही म्हणतो, तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस, जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकेल. तर हे सगळे आम्ही, आमच्या आणि आम्हाला याविषयी आहे. आपण आपल्या हृदयात हे अधोरेखित केले पाहिजे. ते विशिष्टपणे माझ्याविषयी नाही. या आम्हीमध्ये मी समाविष्ट आहे, पण मी त्या संपूर्ण रांगेत शेवटी उभे राहणे पसंत करतो. तर आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा त्यात याचा समावेश पाहिजे. अनेक वचनाची कल्पना त्यात असली पाहिजे. त्यात माझेपणाची कल्पना असता कामा नये. अर्थात जेव्हा आपण प्रार्थना अर्पण करतो तेव्हा मी आपोआपच त्यात समाविष्ट होतो. हे ओळखून की ती माझी इच्छा आहे जी बाधक ठरत आहे. आणि जेव्हा कोणी उच्चतम अवस्थेला पोहोचतो आणि तरीही प्रार्थना अर्पण करतो तेव्हा ती वैयक्तिक प्रार्थना राहत नाही, ती सर्वांसाठी असते. आपला कल प्रार्थना बाहेरील कोणत्या तरी घटकाला अर्पण करण्याकडे असतो. आपल्या बाहेरील आपण सर्वांनी आपल्या जीवनकाळात जीव जन्माला आलेला व जीव संपलेला पाहिला आहे. ज्या क्षणी माणूस जन्माला येतो, बाळ आईच्या गर्भातून बाहेर येते, त्या क्षणापासून पुढे त्या बाळामधील जीवनशक्ती त्या जीवनाला पुढे नेत राहते. त्या क्षणापर्यंत ज्याला आपण मृत्यू म्हणतो. आपल्याला जीवन देणाऱ्या त्या सामर्थ्याला तुम्ही जीवनशक्ती म्हणा, आत्मा म्हणा किंवा ईश्वर म्हणा, त्याने फरक पडत नाही. जोपर्यंत आपल्याला हे सत्य उमगते की कोणती तरी अलौकिक शक्ती आहे, महान शक्ती आहे, जी मला जीवन प्रदान करत आहे आणि ती माझ्या आतच आहे. या जीवनासाठी जर मी स्वतःच्या बाहेरच्या कुणाचे तरी आभार मानले तर माझ्या आत निवास करणाऱ्या या अस्तित्वाला कसे वाटेल? ते असे असेल की तुम्ही अशा कोणाचे तरी आभार मानत आहात ज्याने तुमच्यासाठी स्वयंपाक केलेलाच नाही. यात तुम्ही तुमच्या आईला विसरून जाता आणि म्हणता, अरे अमुक अमुक माणसाने माझे जेवण बनवले, आणि तुमची आई हसत राहते. या मूर्ख माणसाला कळतच नाही की स्वयंपाक मी केला आहे. जर सामान्य गोष्टी इतक्या प्रभावी असू शकतात तर आपण जीवनाच्या या वस्तुस्थितीकडे थोडे अधिक लक्ष देऊयात की या जीवनशक्तीशिवाय मी बोलूही शकलो नसतो, ऐकूही शकलो नसतो, संवादही साधू शकलो नसतो, मी झोपू किंवा जागाही होऊ शकलो नसतो. या जीवनशक्तीशिवाय या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतील, अनावश्यक ठरतील. आणि आपल्याला माहीत आहे की ती आपल्यातच आहे. माझे खुद्द जीवनच, माझ्यात धडधडणारा जीवच याचा पुरावा आहे. मीच त्या जीवनाची अभिव्यक्ती आहे. मी त्याला बाहेर शोधावे का, यावर कृपया विचार करा. आणि जेव्हा आपण त्या अंतरंगातील शक्तीला संबोधतो आणि आवाहन करतो, जेव्हा आपण आतून प्रेरित होतो, तेव्हा ते प्रत्यक्ष त्या स्रोताकडून असते, त्या आतील स्वामीकडून, जो आपल्याला सदैव मार्गदर्शन करीत असतो. त्या शक्तीला आवाहन करणे, त्या कृपेला आवाहन करणे, त्या प्रेमाला आवाहन करणे, जे आतून बाहेर येते. हे समजून घेणे आवश्यक आहे की बाहेरून काहीच येत नाही, अगदी ते महान संप्रेषणसुद्धा, ज्याच्याविषयी आपण आधी पहिल्या सत्रात बोललो. प्राणाहुती, ती सुद्धा आतूनच प्रवाहित होत असते, खुद्द स्रोतामधून. स्रोत आतच आहे, हृदय. तर प्रिय मित्रांनो, आता परत तुमचे डोळे बंद करा. आपण काही मिनिटांसाठी ध्यान करणार आहोत. मनात ही कल्पना ठेवा की हे नाथ, तूच मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय आहेस. आम्ही अद्यापही इच्छांचे गुलाम आहोत, ज्या आमच्या उन्नतीत बाधक ठरत आहेत. तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस, जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकेल.
अशी कल्पना करा की दिव्य प्रकाशाचा स्रोत माझ्या हृदयात आधीपासूनच विद्यमान आहे. ध्यान सुरू करूया.
दॅट्स ऑल. तर आता तुमचा या हार्टफुलनेस पद्धतीत आम्ही योगिक तत्त्वज्ञानात म्हणतो त्याप्रमाणे प्रवेश झाला आहे. तुम्ही त्याला दीक्षा म्हणू शकता, इतर कोणत्याही विद्याशाखेप्रमाणे. अगदी व्यायामशाळेत जाऊन शरीर सौष्ठव मिळवायचे असले तरी थोडा तरी नियमितपणा आवश्यक आहे. आध्यात्मिक साधनाही तेवढ्याच शिस्तीची मागणी करते. सकाळी काही मिनिटांसाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा, आपण पहिल्या दिवशी केले तसे, आणि ध्यान संपल्यावर लगेच त्या ध्यानसत्रातून बाहेर येऊ नका. तुमचे डोळे हळुवारपणे खाली झुकलेले राहू द्या आणि आंतरिक स्थिती जाणण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळ असेल तर त्याची नोंद करा. आणि दिवसभरात शक्य तितका जास्तीत जास्त वेळ ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही त्या आंतरिक स्थितीला अधिक विशुद्ध करू शकलात तर ते अधिक चांगले. संध्याकाळी घरी आल्याबरोबर जे काही महत्त्वाचे आहे ते करून थोडेसे ताजेतवाने व्हा व लगेचच ही पुनरुत्साहित करण्याची प्रक्रिया करा जी आपण कालच्या दुसऱ्या सत्रात केली होती. आणि हा तिसरा पैलू ज्याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो तो संपूर्णपणे प्रार्थनेविषयी आहे. ती अंतरंगाशी जोडून घेण्याबाबत आहे. ती झोपण्यापूर्वी म्हणायची आहे. आपल्याला आनंद झाल्यावर, दुःख झाल्यावर, झोपून उठल्यावर प्रार्थना म्हणण्याची सवय असते. प्रार्थना म्हणण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी. ही प्रार्थना मंत्रासारखी म्हणण्याची गरज नाही. परंतु जसजसे आपण एकेका शब्दाकडे जातो तसतसे प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याशी याचा संबंध आहे. याकडे लक्ष द्या की ती हृदयावर कसा प्रभाव टाकते आहे व कशा प्रकारे उच्चतर उपस्थितीला किंवा प्राणाहुतीला आवाहन करीत आहे. ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ते जाणवेल. आता तुम्ही असा प्रयोगही करू शकता. दाजींनी आपल्याला प्राणाहुतीविषयी सांगितले. मला ती माझ्या ऑफिसमध्ये अनुभवता येईल का? तुम्ही मला लिहून कळवायची गरज नाही. तुम्हाला ती जाणवेल. फक्त ही प्रार्थना वापरा. स्वतःला हृदयाशी जोडून घ्या आणि तुम्ही कुठेही असलात तरी प्राणाहुती वाहू लागेल. तुम्हाला हवी तेव्हा ती उपलब्ध असेल. अनेक ठिकाणे आहेत जिथे आम्ही सामूहिक ध्यान करतो. त्यांना हार्ट स्पॉट म्हणतात. तुम्ही heartfulness.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता व या ध्यानासाठी हार्टफुलनेस प्रशिक्षकाकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवू शकता. हा एक रोमांचकारी व साहसी प्रवास आहे. हा आंतरिक प्रवास मला आढळलेल्या आत्तापर्यंतच्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक रंजक आहे. मी जवळजवळ 30-35 वर्षे व्यवसाय केला आहे. माझे कॉलेज जीवन होते, शालेय जीवन होते, बालपण होते, माझा परिवार आहे. कोणतीच गोष्ट संपवून टाकण्याची गरज नाही आणि असे म्हणण्याची गरज नाही मी याच्याशिवाय काम चालवीन, मी त्याच्याशिवाय काम चालवीन. इथे गृहस्थ जीवनात व आध्यात्मिक जीवनात संपूर्ण संतुलन आढळते. आध्यात्मिक जीवनाचा व त्यात संपूर्णपणे एकरूप झालेल्या भौतिक जीवनाचा सुरेख संयोग साधणे फारच अद्भुत असते. कारण मगच त्यात गंमत असते. एकापेक्षा दुसरे जास्त असेल तर असंतुलन होते आणि त्यामुळे जीवनात त्रास होतो. त्यामुळे तणाव निर्माण होतो. यशस्वी भौतिकवादी आयुष्य पुन्हा पुन्हा हे दाखवून देते की या जगात तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी आध्यात्मिक जीवनाशिवाय ते व्यर्थ असते. आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण माणूस त्याला मुक्तीही मिळेल. परंतु जर तुमची बायको, कुटुंबीय किंवा तुमचे पालक त्रासात असतील व त्यांच्या भौतिक गरजाही भागवल्या जात नसतील तर मग तिथेही आपण अपयशी ठरतो. त्यामुळे आपण या आध्यात्मिक जीवनात इतकेही बुडून जाता कामा नये
की आपल्या भौतिक जीवनात त्रास होईल आणि भौतिक जीवनामुळे आध्यात्मिक जीवन धोक्यात येईल असेही करता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ध्यानाचा आनंद घेणे. जर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नसाल तर त्याच्याशिवायचे जीवन कसे असेल ते मला माहीत नाही. ध्यानामुळे जीवन अधिक आनंददायी बनते, खरे तर पराकोटीचे आनंदी. सर्व काही अतिसंवेदनशील बनते. जर तुम्ही कुणाचे गाणे ऐकले व ते तुम्हाला आवडले तर तेच गाणे ध्यानानंतर परत ऐका आणि पहा तुम्हाला ते किती आवडते. तीच गोष्ट मित्रांच्या सहवासातही घडते. तुम्हाला आढळेल की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा मित्रांच्या सहवासाला, त्यांच्याबरोबरच्या पार्टीला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा ध्यान आपल्याला वेगळ्याच पद्धतीने मदत करते. ते आपल्याला काय करायचे व काय करायचे नाही याबद्दल मार्गदर्शन करते. विद्यार्थी म्हणून सुद्धा जेव्हा आपण नियमित ध्यान करतो तेव्हा निरनिराळे प्रसंग समजून घेण्यास त्याची खूप मदत होते. ठीक आहे मित्रांनो, तुमची निराशा होणार नाही. कृपया हे गंभीरपणे करून बघा आणि आमच्याबरोबर यात सामील झाल्याबद्दल आभारी आहे. गेले काही दिवस तुम्ही आमच्याबरोबर राहिलात याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकाल अशी पद्धती तुम्हाला सापडली आहे आणि उर्वरित आयुष्यभर ध्यानाने तुम्ही ती अधिक सखोल बनवत राहू शकाल. ही साधना कायम ठेवण्यासाठी आमच्याकडे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, ज्यात प्रशिक्षकही आले, ज्यांच्याशी तुम्ही वैयक्तिकरित्या भेटू शकता. या प्रशिक्षकांना जे त्यांचा वेळ देऊन काहीही मोबदला न घेता तुमच्याबरोबर ध्यान करतात, त्यांना शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे heartspots.heartfulness.org या संकेतस्थळाला भेट देणे. तुम्ही तुमच्या ठिकाणाची माहिती भरलीत की तुमच्या सर्वात जवळ असलेला प्रशिक्षक तुम्हाला सापडेल, जो वैयक्तिकरित्या किंवा छोट्या समूहात किंवा तुमच्या संस्थेत येऊन तुम्ही या 3 दिवसात अनुभवलीत तशी सत्रे आयोजित करेल. जर तुमच्या जवळपास प्रशिक्षक उपलब्ध नसेल तर तुम्ही लेट्स मेडिटेट ॲपने प्रशिक्षकाशी संपर्क साधू शकाल. ॲपल स्टोअर किंवा गुगल स्टोअरवर जाऊन लेट्स मेडिटेट टाईप करा आणि हे ॲप डाउनलोड करा. नोंदणी अतिशय सोपी असून तुम्ही जगभरात कुठेही तुमच्या वेळेनुसार प्रशिक्षकाशी संपर्क साधून ध्यान करू शकता व ध्यानात खोल जाण्यासाठी त्या प्राणाहुतीचा वापर करू शकता. heartfulnessmagazine.com या संकेतस्थळावर हार्टफुलनेस हे मासिकही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला आंतरिक स्रोताचा शोध चालू ठेवण्यासाठी आरोग्य, स्वास्थ्य व ध्यानावरील लेख मिळतील. या मास्टर क्लासच्या 3 दिवसात आपण आमच्याबरोबर भाग घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत आणि तुमच्याबरोबरचे नाते हृदयापासून जोपासण्यास आम्ही उत्सुक आहोत. शुभेच्छा.